हो. भारत देशाचा जर विचार केला तर बऱ्यापैकी काँग्रेस बऱ्याच ठिकाणी विरोधात आहे आणि विरोध म्हणजे संघर्षाला. परंतु या संघर्षाच्या काळात आपले सगळ्यांचे नेते सन्माननीय राहुलजी गांधी यांनी सृजन अभियान राबवलं आणि त्या सृजन अभियानाच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या पदांची नियुक्ती किंवा पुनर्बांधणी या ठिकाणी झाली. आणि मला आनंद वाटतोय की या सातारा जिल्ह्यात जिथं काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्या सातारा जिल्ह्यात नामदेव अप्पांची या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली. पहिल्यांदा सर्व काँग्रेसवासियांच्या माध्यमातून किंवा कराडवासियांच्या माध्यमातून आपण तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे अभियान वर बघता आपल्याला फक्त पदांची नियुक्ती वाटते, परंतु याच्यातनंच खूप मोठा संघर्ष उभा राहणार आणि या संघर्षाच्या माध्यमातून काँग्रेसची एक सत्ता उदयाला नक्कीच येईल. आपण आता बघतोय सगळ्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केली. जर अडचणी किंवा समस्या याचा पाडा वाचला तर पानं कमी पडतील एवढ्या समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत आणि मग त्यांची नौटंकी देशात तर आहेच, विदेशात सुद्धा सुरू आहे. आणि अशा काळात आपला एक नेता सुशिक्षित आहे आणि त्यांनी सुशिक्षित लोकांचीच नियुक्ती या ठिकाणी केली. मला निश्चित खात्री वाटते की आपणच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रशासनाच्या माध्यमातून उठवले जातील, त्याला आवाज फोडला जाईल आणि त्या समस्यांच्यावरती उत्तर शोधण्यासाठी आपली काँग्रेस नक्कीच यशस्वी होईल. आपले सगळे कार्यकर्ते किंवा या ठिकाणी सगळे पदाधिकारी 150-200 वर्ष परंपरा असलेला हा पक्ष आणि आपण मला सांगायला आनंद वाटेल तुम्ही सांगाल की काँग्रेस पक्षामध्ये आमदार किंवा इतर लोकनियुक्त पदांपेक्षा जिल्हाध्यक्षपद खऱ्या अर्थानं श्रेष्ठ मानलं गेलं. या पदाला खूप मोठी एक वजन आहे आणि त्या जिल्हाध्यक्ष पदावरती ज्यांनी काम केले त्यांनी इतिहास निर्माण केला. या पुढच्या काळात सुद्धा नामदेव अप्पांच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे नेते महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या काँग्रेस कमिटीतले जे सगळे ज्येष्ठ मान्यवर आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कमिटी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करेल आणि येणाऱ्या काळात कराड उत्तर आणि दक्षिणच नव्हे महाराष्ट्र आणि भारत देशात काँग्रेसचा झेंडा फडकेल अशी सदिच्छा व्यक्त करतो या ठिकाणी.